निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये। निष्काम निश्चयी विठ्ठली विश्वास पाहू नये वासनिकांचे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। समचरण सरोजं चान्दनीलाभुदाभं जगतनीतपानी मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सवयदवलासं विठ्ठलं चिन्तया। पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतानिया 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 दुसरे चरण संतानिया। त्यांच्या कृपादानी गतेचा विस्तार 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 त्यांच्या कृपादानी गतेचा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपादानी गतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपादानी गतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका एकदा जोरदार टाळ्या वाजव बरं। अभंग तुकोबरायांचा आहे। मग कोण तुकोबराय? जगाच्या इतिहासावर माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबरानंतर वैकुंठ गमन नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोळं नाही, गरुडानंतर भरारी नाही, आईनंतर माया नाही, साधूनंतर आशीर्वाद नाही आणि नरदेहानंतर देह नाही, हे सांगणारे जगद्गुरु तुकोबराय। मग तुकोबराय तुम्हा आम्हाला या मृत्यूलोकात आलेल्या साधकाला सांगतायत की बाबा रे हा नरदेह मिळालाय, मग या देहाने त्या भगवंताची शरणागती करता येते। आता हा या अभंगाचा जर विचार केला तर तुकोबरा या अभंगामध्ये सांगतायत निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये। निष्काम निश्चयी विठ्ठली विश्वास पाहू नये वासनिकांचे। तुका म्हणे नाही उपेक्षिला नाही ऐकिला
ऐसा कोणी. प्रामुख्याने जर बघायचं झालं तर या अभंगामध्ये दोन शब्दांचा जास्त विचार करावा लागतो. त्यातला पहिला म्हणजे निष्ठा आणि दुसरा म्हणजे विश्वास. आता निष्ठा आणि विश्वास यात जमीन आसमानाचा फरक आहे बरं का. आता निष्ठा जर हा शब्द घेतला तर आपण हा निष्ठा हा शब्द एवढा उघडून 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 बारीक केलाय का निष्ठाचा वेगळा अर्थ एक सुद्धा निघतो. आता तो काय मी तर सांगत नाही, मला तुम्हाला सांगायचंय निष्ठा आणि विश्वास. आपण देवावर फक्त वरचा विश्वास ठेवतो, निष्ठा नाही. निष्ठा ही अंतकरणातून ठेवली जाते. मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देऊन सांगते. पूर्वीच्या काळी आपल्या गावामध्ये माकडाचा खेळ करणारे लोक असायचे. त्याला काय म्हणायचे? फेटवले बाबा काय म्हणायचे? बोला. तुम्ही बोलले तर कीर्तन नाही तर मी आली तशी परत माघारी जाणार आहे. काय म्हणायचे? आता आमच्या पिढीला हे सांगता येणार नाही म्हणून तुम्हाला विचारितोय, कारण तुम्हाला झोपवायला आजीची उवी आणि उठवायला वासुदेव होता. आता आम्हाला झोपवायला माझ्या नवऱ्याची बायकोन उठवायला पावायलाचा भोंगा असतो. त्याच्यामुळे आम्हाला ही काही सांगता येणार नाही. काय म्हणायचे? माकडाचा खेळ करणाऱ्याला काय म्हणतात? गारुडी, मदारी, बरोबर ना? मदारी म्हणत असतील कदाचित. तर पूर्वीच्या काळी आपल्या गावातील लोक खेळ करायला यायचे, बरोबर आहे की नाही? बघितलं का बाबा तुम्ही तो खेळ? माकडाचा खेळ कोणी कोणी बघितला? बाकीचे आहेत की एकच बाबा थोडी पुढे लई तेव्हा माग पण आहे. आज आपण सगळे मिळून कीर्तन करणार आहेत. मी एकटी कीर्तन करणार नाही किंवा टाळकरी कीर्तन करणार नाही, गायनाचार्य कीर्तन करणार नाही, मृदुंगाचार्य कीर्तन करणार नाही, तर आपण सगळे मिळून आज कीर्तन करणार आहेत. विठ्ठल मग पूर्वीच्या काळी आपल्या गावामध्ये ती लोक खेळ करायला यायची आणि त्या गारुडेवाल्यांचा एक खेळ फेमस असायचा. दोन्ही साईडला दोन खांबांना दोरी बांधलेली असायची आणि त्या दोरीवर एक माणूस आपल्या लेकराला असा खांद्यावर घेऊन बिना आधाराचा बिना सपोर्टचा त्या दोरीवर चालायचा. बघितला का खेळ कोणी? बघितलाय ना? हा, मग तोच खेळ एका गावामध्ये चालला होता. तो माणूस आला, त्याने दोन्ही साईडला मस्तपैकी अशी दोरी बांधली, त्या दोरीवर आपल्या लेकराला मस्तपैकी खांद्यावर घेतलंय, अशी काठी हातात घेतली. काठी हातात घेतल्यानंतर त्या दोरीवर आपला असं अलगद चालत राहिलाय. लोक जमा झाली, लोक ते खेळ बघू लागली, लोकांना तो खेळ आवडला, लोक दाद द्यायला लागली, त्याचं कौतुक करायला लागली, त्याला म्हणायला लागली वा काय खेळ करताय, काय खेळ करताय, तुमच्यासारखं कोणी करूच शकत नाही. असं भरपूर काय काय हरभऱ्याच्या झाडावर बिचारायला चढवलं. आता हरभऱ्याच्या झाडावर आपल्यापैकी माझ्या मते सगळे चढतात का नाही? चढतो की नाही? अहो तुम्ही बोला की. तो माहिती का असं बोलणाऱ्या आणि हसणाऱ्या माणसाला लवकर हार्ट अटॅक येत नाही. काय येत नाही? परत ऐका, हार्ट अटॅक येत नाही. काय येत नाही? तुमची रेंज, हा तुमच्या गावाला रेंजच कमी नाही का, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम भेटला. मग तो खेळ चालू होता आणि तो खेळ चालू असताना तो माणूस आपल्या लेकराला खांद्यावर घेऊन त्या दोरीवर बिना आधाराचा बिना सपोर्टचा चालला होता आणि तो चालला असताना आपल्यासारखी जवळपास लोक त्याच्यात गोळा झाली, त्याचं कौतुक करू लागली, त्याला टाळ्या वाजू लागली. तो खेळ संपला आणि तो माणूस खाली आला. खाली आल्यानंतर आपल्या ते 4-5 लोक म्हणले, दादा तुम्ही लय भारी खेळ केला, लय मस्त, पुन्हा एकदा करून दाखवा, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तो माणूस म्हणायचा मला आता जमणार नाही. आपल्यासारखे 4-5 लोक काय म्हणायचे, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही यो खेळ करणारच. बरं ते माणूस म्हणला बरं आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर मला जमन बी एखाद्या वेळेस, पण मला यावेळेस काय करू, यावेळेस माझं लेकरू नाही, तुमच्यातल्या एखाद्याचं लेकरू माझ्या खांद्यावर द्या आणि मग मी त्या दोरीवर चालतो. आता तुम्ही लोक तयार होता का? कारण तुमचा फक्त त्याच्यावर विश्वास आहे. आणि याच्या ऐवजी जर तुम्ही म्हटले असते ना आमची तुमच्यावर निष्ठा आहे, ज्यावेळेस आपण एखाद्यावर निष्ठा ठेवतो ना त्यावेळेस आपण त्याला सर्व भावाने शरण गेलेला असतो. आपण देवावर ठेवतो तो फक्त असा वरवरचा विश्वास. निष्ठा ही अंतकरणातून ठेवली जाते आणि तीच तुकोबरायाने अभंगामध्ये सांगायची की भक्ताची निष्ठा भगवंतावर कशी असावी. मला असं वाटतं निष्ठा सांगावी माझ्या ज्ञानोबरायाने, निष्ठा सांगावी माझ्या तुकोबरायाने, निष्ठा सांगावी माझ्या मुक्ताईने, निष्ठा सांगावी माझ्या सोपान काकाने आणि निष्ठा सांगावी आमच्या हनुमंतरायाने.
आज आपल्या गावात हनुमान जयंती निमित्त सप्ताह चालू बरोबर आणि या सप्त्यातील आज हा 3रा दिवस. मी महाराजांना आज आले आले विचारलं की मी म्हणजे आतापर्यंत भरपूर ठिकाणी बघितलंय की हनुमान जयंतीला महिलेचं कीर्तन शक्यतो नसतंच. पण खरंच भाग्यशाली तुमचं गाव. आता कलियुगामध्ये जागताय तुम्ही, विज्ञानाच्या युगामध्ये जागताय तुम्ही. याला कुठेतरी एक वाचा फोडून एक चांगलं बाबा काम करताय. विठ्ठल हेच तर मन आहे आपलं. मन हे अतिशय चंचल आहे. या मनाला किती जरी काही जरी केलं ना तर ते चांगल्या ठिकाणी कधी येत नाही. कीर्तनात जरी मन बसलं असेल ना तर कीर्तनात सुद्धा भाकरीचं टोपलं पाहतं असं हे मन आहे. धड जरी येत असेल ना तर मन लगेच त्या कुत्र्याकडे गेलं. कुत्र्याकडे सोडा आपलं मन पारनेरला जाईल, पारनेरवरून मुंबईला येईल, मुंबईवरून परत इथे येईल असं हे मन आहे. आणि मनाच्या नादी लागून जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला दुःख हे भोगावंच लागतात. हे मी नाही, आमची माऊली सांगतायत. मनोमार्गी गेला तो तेथे मुकला, हरी पाठी स्थिरवला तोची धन्य. मनाच्या नादी लागून जर तुम्ही गेले तर तुम्हाला दुःख हे भोगावंच लागेल. आणि मनाला स्थिर करण्यासाठी हरिपाठी. मग तुम्ही इथं बसलाय नुसतं शरीराने बसू नका, मन सुद्धा बरोबर घेऊन या. म्हणजे आपलं कीर्तन आज सार्थकी लागेल. विठ्ठल मी तुम्हाला सांगत काय होते, निष्ठा. आज आपण 2 तास फक्त निष्ठा आणि विश्वास या 2च शब्दांवर बोलणार आहेत. याच्या पुढे आपल्याला जायचंच नाही. याच्या पुढे जायचं झालं तर आपण पुढच्या वर्षी भेटू. तुम्ही बोलावलं तर कळलं का? मला या माणसाचं कळा नाही. हसा ना पण, बोला ना पण, नेमकं झालंय तरी काय? माझे तुमचे कधी काय भांडण बिंड झालेले काय? महिला मंडळ आपल्यासारखा आवाज कोणाचा नाही. बोलत जा बोललं तर कीर्तन आहे का? हा खेळ एकट्याचा नाही म्हणून हा मेळ जमावलाय. कळलं? विठ्ठल मग निष्ठा सांगावी हनुमंतरायाने. मी सांगत काय होते की आपण या सगळ्या वाचेला कुठेतरी एक मोडून एक प्रथा या ठिकाणी महिलेचं कीर्तन ठेवले. पहिल्या वर्षी ठेवले की वर्ष असतं? पहिल्याच वर्षी ठेवले. हा म्हणजे माझं भाग्य म्हणायचं की मला तुमच्या दर्शनाचा योग आला. असो, निष्ठा सांगावी आमच्या हनुमंतरायाने. काय निष्ठा होती हनुमंतरायांची? हनुमंतरायांसारखी निष्ठा, भगवंतावरची निष्ठा जर बघायची झालं तर फक्त हनुमंतराय. आणि माझं एक आवडीचं उदाहरण रामायणातील आवडीचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कसं ऐकायचंय? काया वाचा मनाने इथं राहायचे. कायाने आलायत, वाचेनी बी यायचे. वाचेनी यायचे म्हणजे काय? इथं आलायत, मुखानी नाम आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. आणि मनाने सुद्धा यायचंय. ज्यावेळेस तुम्ही मनाने इथं येताल त्यावेळेस मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येणार. त्याच्यामुळे इथं बसलेत, ऐकायचंय पण कसं? काया वाचा मनाने इथं राहायचंय. कळलं? विठ्ठल आता रामायणातील युद्ध झालं, रामाचा पराभव झालाय. सगळे आपले सेना मंडळी, रामप्रभू, सीतामाता, लक्ष्मण भैया सगळेजण आपले परत आलेत. परत आल्यानंतर युद्ध जिंकलेत. आता युद्ध जिंकल्यानंतर रामप्रभू आपल्या सगळ्या सैन्यांना, आपल्या सगळ्या सैनिकांना बक्षीस वाटत होते. आता बक्षीस वाटत असताना, प्रसाद देत असताना, आता प्रसाद घेत असताना, आपली प्रसाद घेत असताना नेहमी याचकाची भूमिका असते. तिथं किती मोठा जागीरदार असो, प्रसादाला हात मात्र पुढंच करावा लागतात. एखादा जागीरदार आहे तुम्ही डायरेक्ट तोंडात प्रसाद देत असं होतं का? नाही. त्या ठिकाणी तुम्हाला याचिकाचीच भूमिका घ्यावी लागते. मग युद्ध झालंय, सगळे परत मागं आलेत. अयोध्यामध्ये मागं आल्यानंतर रामप्रभू सगळ्यांना बक्षीस देत आहेत, प्रसाद देत आहेत. आणि तो प्रसाद घेत असताना हनुमंतरायांच्या लक्षात आलं की रामांनी सगळ्यांना दिलंय बक्षीस, सगळ्यांना प्रसाद दिलंय, पण मला मात्र माझे पाप विसरला. हनुमंतरायांसारखे भोळा भक्त मला असं वाटतं दुसरं कोणी नाही. हनुमंतरायांची जी बाळ लीला, जी त्यांची बाळ बुद्धी होती, ती विचार करू लागले की
मला माझा बाप विसरला कस काय? सगळ्यांना बक्षीस दिलंय, सगळ्यांना प्रसाद दिलाय, मला मात्र माझा बाप विसरला. कदाचित हनुमंतरायांना असं वाटलं की कदाचित आपण आपल्या बापाला दिसलो नसेल, म्हणून हनुमंतराय असे रामांच्या पुढे येऊन उभे राहिलेत. तरी देखील प्रभू श्रीरामांनी त्यांच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं. का तर रामांना माहितीये की हनुमंताला देण्यासारखं आपल्याकडं काहीच नाही. आता हे सीतामातेने बघितलं. सीतामातेने हनुमंतरायांना आवाज दिला की हनुमंतराया इकडे या. असा आवाज दिल्यानंतर काय आनंद झाला हनुमंतरायांना काय सांगू. हनुमंतराय उड्या मारतच आले आणि मातेच्या जवळ येऊन बसलेत. आणि मातेच्या जवळ आल्यानंतर सीतामाता बोलू लागल्या, किती कष्टला हनुमंतराया, तू जर नसता तर माझा शोध कोणी घेतला असता. तू जर नसता तर मला रावणाच्या तावडीतून सोडून कोणी आणलं असतं. हनुमंतरायांना एवढा आनंद झाला की आपला बाप विसरला, पण आपली आई मात्र आपल्याला काय विसरली नाही. सगळं झालं. आता सीता मातेला कळलं की प्रभू श्रीरामांनी सगळ्यांना बक्षीस, सगळ्यांना प्रसाद दिलाय, पण हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. त्यावेळेस सीता माता आपल्या गळ्यातील रत्नजडित हार काढतायत आणि हनुमंतरायाला देत आहेत. ते हिऱ्यांचा हार होता. त्या हिऱ्यांच्या हार हातात घेतल्यानंतर हनुमंतरायाने असा समोर धरला आणि समोर धरल्यानंतर त्या हिऱ्यामधून त्यांना राम प्रभू दिसायचे. आता समोर होते म्हणून त्याला ते प्रभू श्रीराम दिसत होते. थोडा वेळ झाला, हनुमंतराय महालाच्या बाहेर आले आणि महालाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा ते असा हार बघितला आणि आता त्या हारामध्ये मात्र प्रभू श्रीराम दिसत नव्हते. त्यावेळेस त्या हनुमंतरायाने रागात येऊन ती रत्नजडित माळ तोडून टाकली आणि हे सीतामातेला कळलं. धावत पळत आल्या सीतामाता आणि सांगू लागल्या की हनुमंतराया, मी तुला एवढी मौल्यवान गोष्ट दिली, तुला त्याची किंमत मात्र काय नाही. अरे रत्नजडित हार मी तुला दिलाय, सगळ्यांपेक्षा मोठं बक्षीस तुला दिलंय, तुला त्याची किंमत नाही. त्यावेळेस हनुमंतराय सांगू लागले की माते, तुझ्या या रत्नजडित हाराचं मी काय करू. या हारामध्ये माझा राम मला दिसत नाही, या हारामध्ये माझी माता मला दिसत नाही, या तुझ्या हाराचं काय करू. त्यावेळेस सीतामाता सांगू लागल्या, इतका राम 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 करतो, तुझ्यात तरी हाय का रे राम. आणि त्यावेळेस हनुमंतरायाने आपली छाती विधीर श्रीराम जानकी मग निष्ठा सांगावी आमच्या हनुमंतरायांनी.
आता पाहिलं गेलं तर आपल्या या कलियुगामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या निष्ठा आपल्याला बघायला भेटतील. त्यातली पहिली म्हणजे मातृनिष्ठा, त्याच्यानंतर देशनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि शेवटची भगवंत निष्ठा. काय निष्ठा? मातृनिष्ठा सांगावी आमच्या प्रभू श्रीरामांनी. अहो, आदल्या दिवशी रामांना राज्य मिळणार होतं. आई वडिलांनी सांगितलं तुला राज्य नाही तर वनवासाला जायचंय. एकही प्रश्न न करता, उलट उत्तर न देता जायचंय, निघाले. ही मातृनिष्ठा, ही पितृनिष्ठा. आता जर आपल्या रामाला जर तुम्ही सांगितलं असतं की भाऊ तुला घरदार काही भेटणार नाही, वावर तर सोडूनच दे, तुला फक्त नोकरी करायची, तुला तुझं पोट भरायचं, वनवासाला आता कोणी जाणारच नाही, ते आपल्याला वनवासाला पाठवितात. फक्त एवढं सांगायचं की तुला तुझ्या हिमतीवर जगायचंय. आपला राम ऐकून घेईन का? आपला राम म्हणन तुमचं झालं, तुमचं भरलं, तुम्ही वनवासाला निघा, तुम्ही पोट भरायला निघा. आता इथं आमचा हक्क. विठ्ठल बघा, प्रभू श्रीरामांना सांगितलंय तुम्हाला वनवासाला जायचंय. प्रभू श्रीराम वनवासाला निघालेत. एकदाही आपल्या मातेला विचारलं नाही की आई माझी नेमकी चूक काय, तुम्हाला का वनवासाला पाठवते. प्रभू श्रीराम वनवासाला निघालेत. आता वनवासाला निघाल्यानंतर आपल्या आई वडिलांनीच आपल्याला जायला सांगितले म्हणलं, त्यांचा निरोप त्यांनी आधीच घेतला होता. 2 नंबरला आले ते सीता मातेकडे. आता सीता मातेकडे आल्यानंतर प्रभू श्रीराम सांगू लागले की सीता, आता मला राज्य नाही तर वनवास मिळणार आहे. आता मी वनवासाला जाणार आहे. आता मी तुझा इथं निरोप घेतोय. त्यावेळी सीता मातेने उत्तर दिलं, निरोप माझा कसला घेता, जे ते राघव देते सीता. आता जर आपल्या सीतेला सांगितलं मी वनवासाला चाललोय, आपली सीता येईन का आपल्या माग? बाबा आली असती का? नसती आली. हे तर कलियुग आहे. मग सीते मातेचा निरोप घेतलाय. सीता माता सांगते की प्रभू तुम्ही जिथं जाल तिथं आम्ही येणार. ही निष्ठा. त्याच्यानंतर आलेत लक्ष्मणाकडे. आता लक्ष्मण भैयांना सांगितलं, सांगायची गरजच लागली नाही. लक्ष्मण भैयांनी रामांना बोलूनच दिलं नाही. मला सांगूच नका म्हणले, मी तुमच्या बरोबरच येणारच आहे. ही बंधुनिष्ठा. आता आहे का आपली बंधुनिष्ठा? आता मला सांगा, एवढं सगळं ऐश्वर्यारामाचं आयुष्य सोडून आपल्या भावासंग वनवासाला लक्ष्मणतराय गेलेत. आणि आता जर तुम्ही पाहिलं गेलं तर अर्धा एकर वावराच्या तुकड्यावरून आपला भाऊ आपलाच वैरी झालाय. झालाय की नाही? झालाय की नाही? हा, नाही तर नाही म्हणा. मी थोडी तुमच्या घरी बघायला येणार आहे. विठ्ठल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं, आपण ज्या संपत्तीचा अहंकार करतोय, संपत्तीचा गर्व करतोय, तर ऐका, रावणाची लंका सोन्याची होती, कृष्णाची द्वारका सोन्याची होती. लंका जळाली, द्वारका बुडाली. 7-8 एकरची तुम्हाला कधी कळाली? संपत्तीचा अहंकार करून बरोबर काहीही येणार नाही. येतं ते फक्त पुण्य, येतं ते फक्त प्रेम, आणि तेवढंच आपल्याला आयुष्यभर कमवायचं असतं. मग मला या अभंगामध्ये, तुकोबारायांना या अभंगामध्ये सांगायची ती निष्ठा कशी असावी. निष्ठा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म,
स्वधर्म निर्धार हे वर्म चुकुणाय निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पौन निष्ठावंत भाव भक्तांचा सदैव निर्धार हे वर्म चुकुणाय निष्ठार हे वर्म चुकुणाय पौन हे वर्म चुकुणाय एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. मला तुम्हाला सांगावं का लागतं बरं टाळ्या वाजवा? असं आवडलं की टाळ्या वाजल्या पाहिजे ना. ओ दादांचा हात एवढा गोड आहे, दादांचा हात पकवता बोललं की इकडे आपला अंग डोलायला लागते. बरोबर आहे की नाही दादा? खूप गोड हात आहे खूप. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. मग या अभंगामध्ये तुकोबारायांनी निष्ठा सांगितली. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये. निष्काम निश्चयी विठ्ठली विश्वास पाहू नये वासानिकांचे. आपण इतक्या वेळ बोललो ते फक्त निष्ठेवरती. आता आला विश्वास. आता विश्वास हा शब्द आठवल्यानंतर आपल्या जवळपास किती लोक येतात बरं? येतात की नाही? का विश्वासच नाही? माझं तो गेला पानिपताच्या युद्धात आहे विठ्ठल. मग बघा या मृत्यू लोकात आल्यानंतर मी मगाशी सांगितलं की त्या भगवंताची शरणागती करायची, पण ती कशी? काया वाचा मनाने भगवंताचं दास व्हायचे. वाचेने सुद्धा भगवंताचं दास व्हायचे. कसं? आमचे तुकोबाराय म्हणायचे गोविंद 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 मैना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद गोविंद गोविंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद गोविंद गोविंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद गोविंद गोविंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया छंद वा. असं आता कशा न सांगता त्या बी जीव आल्यानेच वाजवल्यात. शेवटपर्यंत मी तुमच्याकडून टाळ्या वाजवूनच घेणार आहे. वाजव बरं एकदा. असं टाळ्या वाजवल्याने काय होतं माहिती का? शेजारी पाजारी झोपलेले उठतात. आपल्या शेजारी जर ऐका आपल्या शेजारी जर एखादं डुकलं घेत असतील अशा टाळ्या वाजवता होतात सहज अशा वाजवायच्या. त्याला कळलं नाही पाहिजे म्हणजे टाळ्या वाजवतोय तुला मला काय तर विठ्ठल. तुकोबारायांची वाचा अनावर झाली होती. माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा घेतलासे. अरे तुकोबारायांच्या डोक्याचे केस रामकृष्ण हरी म्हणत होते आणि आता आपल्या लोकांच्या तोंडातून साधं विठ्ठल विठ्ठल सुद्धा येत नाही. रामकृष्ण हरी हेले लांबे पण विठ्ठल 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 एकच शब्द आहे नाही. विठ्ठल म्हणा बरं एकदा सगळे. म्हणा बरं सगळे. आवाज असं तुमच्या घरच्यांची नाव बिव नाहीत ना? त्या आजी किती हसते बघा. ते विठ्ठल नव्हे आमचे विठ्ठल. विठ्ठल 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 म्हणल्याचा फायदा मी तुम्हाला सांगते. आमच्या अध्यात्माने सांगितलं तुम्हाला, तुम्ही ऐकलं नाही. आम्ही ऐकणार बी नाही म्हणा. तुम्ही किती वळला बरोबर आहे की नाही? खुशाला हा म्हणतात. किती प्रामाणिक लोक आहे तुमच्या गावचे खरंच. विठ्ठल ज्यावेळेस आपण विठ्ठल हा शब्द म्हणतो त्यावेळेस आपल्या हृदयावर दाब पडतो एकदम. म्हणून बघा बरं हृदयावर हात ठेवून विठ्ठल शब्द म्हणा. ज्यावेळेस आपण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
असं बोलत राहतो आणि हाताने टाळी वाजवतो त्यावेळेस आपली दोन्ही हात एकमेकाच्या हातावर येतात आणि हृदयावर हाताच्या माध्यमातून दाब पडतो आणि विठ्ठल बोलल्यानंतर आपल्या बोलताना ज्यावेळेस आपली जीभ टाळूला चिटकते त्यावेळेस देखील आपल्या हृदयावर दाब पडतो आणि असा दाब पडल्यानंतर आपलं जे रक्त विसरण आहे ते जे सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं जेणेकरून आपल्याला कधी अटॅक येत नाही. ज्याला वाटतं आपण अटॅकनी मरू नये, अटॅक नाही त्याला हार्ट अटॅक म्हणतात. का म्हणतात? हार्ट अटॅक, हार्ट अटॅक असं. विठ्ठल मग ज्याला वाटतं आपण अटॅकनी मरू नये त्याने सकाळी उठल्यानंतर फक्त 5 मिनिटं हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पुढच्या सप्त्यापर्यंत मला येऊन भेटणार म्हणजे भेटणार. फक्त वर्षभर एवढं करायचं. मला सांगायचं काय तुकोबारायांची वाचानावर झाली होती. अहो मला संस्कार करायचे आत्ता करायचे 4-5 वर्षाच्या पोरावर, नाही तर फार 60-70 वर्षाचं म्हातारं झालं आणि त्याला म्हणले बाबा इकडे मी तुला काही शिकवतो. जमन का होते? वल्ली काठी लवकर वाकली जाती, ती जर वाळली आणि तिला जर वाकवायला गेले तर वाकन कधी? मोडन की नाही? मग संस्कार करायचे तर आत्ता करायचे 4-5 वर्षाच्या पोरावर. मला सांगा हरिपाठाचे अभंग किती तो? नवऱ्याची बायको किती वाजता लागते हो? मला तो बोलायचं नाही पण काय माहिती का हल्लीच्या लोकांची मानसिकता अशी झाली आहे कीर्तन म्हणलं की त्यांना फक्त विनोद आणि एक टाइमपासाचं साधन म्हणजे त्याला ते कीर्तन लागतं. आपण जर एकदम अभ्यासपूर्वक कीर्तन जर मी केलं असतं ना इतक्या वेळ एकदम शास्त्र पद्धतीने अभ्यासपूर्वक तुमच्यातले निम्म लोक झोपले असते की नसतील? हा नाही तर नाही काय झालं असतं? झोपली असती. मला माहिती आहे तुम्हाला म्हणजे. आणि वरून काय म्हणतात माहिती का? कीर्तनकार बिघडली. आम्ही नाही बिघडली, तुमच्या ऐकण्याची तुम्हाला कानाला सवय ती झाली. मला सांगा माऊलींच्या हरिपाठातील अभंग किती आहेत? 28 अभंग आहेत हरिपाठाचे, बरोबर? आपल्या मुलांकडून जर आपल्याला पाठ करून घ्यायची म्हटलं तर किती दिवस जातील? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, वर्षभर, किती दिवस जातील? 28 अभंग पाठ करायला साधारणतः आमच्या संस्थेमध्ये आमची मुलं 8 दिवसात 28 अभंग पाठ होतात. का नाही महाराज? 8 दिवसात लई तर लई महिना धरा. 8 दिवस बाबा लई झाले बाबा, महिना धरा. महिन्यात 28 अभंग पाठ होतात का नाही? मग मला सांगा आज याच्यातली एखादी आईने उठावं आणि सांगावं की माझ्या मुलाचा संपूर्ण हरिपाठ पाठ आहे, तिला आज मला जे काही भेटन ते सगळं तिच्या पदरात देऊन टाकणार मी. बोलू शकते का? नाही. हा विश्वास आहे. पिढी बिघडली नाही, आपण बिघडवली. आता म्हणतो पिढी बिघडली, पिढी बिघडली. पिढी नाही बिघडवली, आपण बिघडवली तिला. बरोबर आहे की नाही? आज पोरग रडायला लागलं तर आपण हातात काय देतो? मोबाईल देतो. पहिलं पोरग जर रडायला लागलं तर आजी पोराला कडव घ्यायची, कोपऱ्यात जाऊन बसायची, त्याला रामायणातील महाभारतातील शिवचरित्रातील कथा मुलांना सांगायची आणि त्यावेळेस ती मुलं घडायची. म्हणून आज जुन्या काळची लोक अजून तरी आपल्या आईबापाला सांभाळतात. आता कलियुगातील पोरग 10वीला गेलं की ते बापाला माग बोलायला चालू. आता 10वी नाही 5वी पासूनच बोलतात की नाही? परत हा हा म्हणतात. मग हे आपले संस्कार आहे. अरे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. संस्कार करण्याची ताकद ही आईच्या हातामध्ये असते आणि बाळाला सुधारण्याची ताकद ही बापाच्या हातामध्ये असते. मला सांगायचंय काय, तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल पण आपल्या घरात असणाऱ्या छोट्याशा लेकरांवर 4 संस्कार तरी नीट करा. तुम्हाला एक चिंतन सांगेल, नाचणं पाप नाही. महादेवाच्या लग्नामध्ये नाचायची पद्धत सुरू झाली. महादेवाच्या लग्नामध्ये भूत वेताळ नाचुती हर्षयुक्त महापती असे प्रमाणे महादेवाच्या लग्नामध्ये फक्त भूतच नाचली होती. आताच्या लग्नात तुम्हाला चुडेली नाचताना दिसतंय. असतात का चुडेली? येईल तुमच्या लक्षात. अरे कोणी एरेगेरेने बँड वाजवून त्याच्या तालावर आपल्या हिंदूंची आई बहीण नाचावी एवढा खालवलाय का आपला हिंदू धर्म? राजे शिवाजी महाराजांच्या काळात हिंदूंच्या आई बहिणींना जबरदस्तीने उचलून नेऊन जलाल खान्यात नाचवलं जात होतं. पण आजची शोकांतिका आज त्यांचंच 25,000 बँडचं भाडं ठरलंय. आपलीच बहीण भर चौकात नाचते आणि आपलाच बाप ओवाणी टाकतो. ही भारतीय संस्कृती आहे का? महाराज जय भवानी जय शिवानी थोडी थोडी पिवानी चांगली जावणी असा शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का? अरे ये
ये जमाना हिंदुओं को मिटा देना चाहता है, लेकिन इस जमाने में वो दम नहीं, क्योंकि जमाना हमसे पैदा हुआ है, हम जमाने से नहीं। या देशातील तमाम युवा शक्ती जर जागी झाली ना राजाओ, तमाम युवा शक्ती, युवा नारी जर जागी झाली ना, तो हमें इतनी ताकत है कि गुलाब को भी कमल बना दे, तो सारे जग में भगवा ही भगवा लहरा दे। लेकिन हमारे अंदर की वो शक्ति सो गई, वरना अयोध्या की क्या बात थी, हम चाहे तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना दे, एवढी ताकद तुमच्या अंदर आहे। पण आपली अस्मिता झोपली, आपल्या धमन्यांमध्ये रक्त आहे पण ते थंड पडलंय। या देशातील एक एक तरुण म्हणजे पेट्रोल मध्ये विझून ठेवलेला कोळसा आहे, याला जर ठिणगी लागली ना तर याचा स्फोट होणार आहे। पण आपला तरुण व्यसनात बर्बाद होतोय आणि आपल्या तरुणी फॅशन मध्ये बर्बाद होत आहेत। तरुणांनी व्यसन सोडावं, तरुणींनी फॅशन सोडावी, आपली संस्कृती चालता बोलता पुढे जाईल। या कथेतून, या कीर्तनातून तुम्हाला काही नेता नाही ना आलं तरी चालेल, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जर आपली संस्कृती, आपला धर्म टिकवायचा असेल तर या लहान लेकरांवर आपल्याला चांगले संस्कार केले पाहिजे। ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लहान लेकराला शेजारी घेऊन हरिपाठ म्हणताल ना, त्या दिवशी तुमची पिढी मात्र सुधारल्याशिवाय राहणार नाही। दुसरं काही नकोय। आम्ही तुम्हाला किती कीर्तन, किती प्रवचन सांगितली तर त्याचा काही फायदा होणार नाही, कारण तुमचं आयुष्य आता पहिलं तिराकडे चाललंय, बरोबर आहे की नाही। आता ज्यांना खरी गरज आहे ती आहेत का? किती तरुण पोरं इथं आहेत मला सांगा, का आपल्या गावात तरुणच नाहीत? मग जे व्हायला पाहिजे ते होत नाही। कथा आहे, कीर्तन आहे, प्रवचन कशासाठी आहेत? त्याचसाठी। पण ती गोष्ट होती का? नाही। विठ्ठल मग या अभंगामध्ये तुकोबरायांना सांगायची निष्ठा। मी सांगत होते तुम्हाला आतापर्यंत मातृनिष्ठा काय असती। मातृनिष्ठा आता विज्ञानाचं युग आहे मायबापांनो, विज्ञान फार प्रगत झालं। आपल्याला छोटीशी हार्ट सर्जरी जरी करायची म्हटलं तर विज्ञानाने एवढूसा बारीक कॅमेरा निर्माण केला, तो हृदयाला छेद करून आतमध्ये टाकला जातो। हृदयामध्ये कोटे कोटे ब्लॉकेज आहेत ते कळतात, पण एक शोध अजून विज्ञानाला लागला नाही मायबाप हो। बाळाला जन्माला जेव्हा माय घालते, नाळ कापला जातो, बाळाला बाळातच गुंढाळलं जातं आणि त्या आईजवळ ठेवलं जातं, तेव्हा ती आई त्या बाळातल्या गुंढाळ्याला बाळाला आपल्या उराशी लावते, तेव्हा तिच्या सर्व अंगातलं रक्त तिच्या स्तनात जातं। त्याचं दूध कसं होतं नाही कळलं असून विज्ञानाला मायबापांनो। म्हणून म्हणते आईबापापेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरं कोणीच नाही। आता झाले काय माहिती का, आता आईबाप जर सांगायचे म्हटलं तर लोक काय म्हणतात, कीर्तन काय आईबाप सांगण्यासाठी का? आम्ही आईबाप नाही सांगणार, पण तुमच्या पोरांनी तुम्हाला नीट सांभाळावं एवढंच आमची अपेक्षा आहे। तुमचे पोर जर तुम्हाला नीट सांभाळतील, या महाराष्ट्रात जर वृद्ध आश्रमाची निर्मिती झालीच नसती तर आम्हाला आईबाप सांगायची वेळ आलीच नसती। तुम्हाला जर तुमचे आईबापच कळत नाही तर संत कधी कळणार आहेत? संत लई लांबची गोष्ट आहे। ज्या दिवशी तुम्हाला तुमचे आईबाप कळते ना त्या दिवशी आपोआप संत तुम्हाला कळणार, आणि ज्या दिवशी संत कळतील त्या दिवशी देव तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही। मंगळवेढेची भिंत पडून चोखोबाराय मरण पावलेत। देवाला कळलं, देवाने हंबरडा फोडलाय, देवानी नामदेवरायांना आवाज दिलाय की नामा आज सर्वश्रेष्ठ भक्त माझा आज मरण पावलाय, निदान त्याच्या हस्ती तरी माझ्यापर्यंत आण। त्यावेळेस नामदेवरायांनी देवाला प्रश्न केला की देवा आज ते हजारो भक्त मरण पावलेत, त्या ठिकाणी मी चोखोबारायांची हस्ती ओळखणार कशी? त्यावेळेस माझ्या देवाने दिलेलं सुंदर उत्तर आहे की हे बघ नामा, प्रत्येक हस्ती कानाला लाव, ज्या हस्तीतून विठ्ठल विठ्ठल नावाचा नाव घोषेल ना ती हस्ती माझ्या चोखोबारायांची असेल। म्हणजे चोखोबारायांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, आणि आता जर आपली हाडं कानाला लावली तर कोणाच्या हाडातून काय काय ऐकू येईल मला सांगायची गरज आहे का? कोणाच्या हाडातून कोणाच्या बोरचं पाणी जाईल, कोणाच्या हाडातून कोणाची वावरं जातील, कोणाच्या हाडातून कोणाचं वाटोळ होईल, हेच ऐकू येणार आहे। मला सांगायचंय काय की कायेने सुद्धा भगवंताची शरणागती करता येते। शरण जावे, मनोनिया 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 शरण जावे, मनोनिया
शरण जावे सर्व भावे देवाशी तुहा अवतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून व्याकरणार्थी शब्द आला की एका शब्दाचा संबंध जोडण्यासाठी म्हणून हा शब्द वापरला. अरे बाबा काय करतो, जन्म मरण निवारण करतो, म्हणून मी तुला म्हणतो मला शरण या. त्याची शरणागती करायची ती कशी, काया वाचा मनाने भगवंताची शरणागती करायची. या संसारात राहायचंय पण कसं, संसारी असावे असोनी नसावे तर तो तारतो. नावेत बसायचंय पण कोणत्या, जिला बीळ नाही तिच्यात बरं का. नाही तर हाय मोठं बीळ घेतली नाव आणि गेले समुद्राच्या ठिकाणी फिरायला, जमल का ते, बुडतान की नाही. अगदी तसंच संसार करायचाय पण कसा, संसारी असावे असोनी नसावे तर तो तारतो. अभंगामध्ये तुकोबाराय तुम्हाला निष्ठा सांगतायत. मला निष्ठा सांगायची तुम्हाला देशनिष्ठा. अहो ते सैनिक आपल्यासाठी तिकडे रात्रंदिवस सीमेवर लढतायत, आपल्यासाठी रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी मरणाशी झुंजतायत. तेव्हा कुठेतरी आपण इथं मोकळा श्वास घेऊ शकतो, बरोबर आहे की नाही. मला असं वाटतं आपल्या गावातील देखील असतील आर्मीमध्ये भरपूर लोक. का तर आपल्या पारनेर तालुक्यात सगळ्यात जास्त मिलिटरी मॅन आपल्या पारनेर तालुक्यात आहेत बरं. आपलं जर असं जनरल नॉलेजचा प्रश्न येतो, सगळ्यात जास्त मेजर असतील ते आपल्या पारनेर तालुक्यामध्ये. आपल्या तालुक्याचं खूप मोठं वैभव येते. अहो पाणी पीना है तो मटके से पियो, ग्लास में क्या रखा है. पानी पीना है तो मटके से पियो, खाली ग्लास में क्या रखा है. प्यार करना है तो वतन से करो, इन लड़कियों में क्या रखा है. विठ्ठल अहो आपल्या देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच्यासाठी तरी काहीतरी करावं, आणि नाही त्यांच्यासाठी काही करता आलं तर ज्यांच्या हातात आपल्याला आता भारत द्यायचा आहे त्यांना तरी नीट सुधराव. लय बेकार पोरं असतात हे. आता आम्ही सांभाळतोय ना, आम्हाला माहिती आहे आपल्या घरची 2 पोरं आपल्याला नीट सांभाळता येत नाहीत, बरोबर आहे की नाही. आमच्याकडे एका टायमाला वेगळ्या वेगळ्या घरचे 30-35 मुलं असतात. अशा सुट्ट्या होत्या पोरांना. असा मी आपली निवांत बसले होते, पोरं म्हणले ताई आम्हाला खेळायचे. म्हणलं आता खेळा. अभ्यास झाला होता सगळ्यांचा, रविवारचा दिवस होता, मस्त असे घोळका करून बसले. म्हणले आम्हाला खेळायचे. म्हणलं खेळा. मी आपले बसले निवांत मुलांकडे बघत. आता त्यातले 2 नमुने असे चतुर होते. आता त्यांचे 3 खेळ निघाले. पहिला मला सायकल खेळायची, दुसरा मला बॅट बॉल खेळायची, आणि तिसरा मला अभ्यास करायचा आहे, आपल्याला अभंग पाठ करायचे. आता त्यातले 2 पोरे म्हणली आपण छापा काटा करू. छापा पडला तर बॅट बॉल खेळायचा, काटा पडला तर सायकल खेळायची, आणि नाणं उभं राहिलं तर अभंग पाठ करायचे. पहा आता पोर मेले तरी नाणं उभं राहीन का. ही 21व्या शतकातली पिढी हो. मला सांगायचंय काय की तुम्हाला नाही काही करता आलं ना तरी आपल्या देशनिष्ठेसाठी आपल्या हातात आपल्याला ज्यांच्या हातात आता भारत द्यायचा आहे ना त्यांना तरी नीट सुधराव. आताची परिस्थिती फार वाईट आहे. आता या ठिकाणी या गोष्टी बोलण्याची जागा नाहीये, तरी पण मला सांगावं असं वाटतं आता परिस्थिती एवढी वाईट आहे की आज मुलं आपल्या आई बापाला मानायला तयार नाही. आज आपल्या घरातील मुलगी बेधडकपणे बापाला मागे टाकून निघून जाते. याला जर कुणी जबाबदार असेल तर आपण जर आपली मुलगी वयात आल्यानंतर तिच्या हाताला धरून रात्रीच्या जर तिच्या बापाच्या पायाजवळ नेऊन दाखवलं असतं की हे बघ लेकरी, हे बघ मुली, तुझ्या बापाच्या पायाला पडलेले घटे बघ, रात्रून दिवस बाप तुझ्यासाठी कष्ट करतोय, दिवसाचा रात्र करतोय, रात्रीचा दिवस करतोय. तुला काय शिकायचंय तेवढं शिक, तुला कुठं जायचंय तिथं जा, तुला काय प्रगती करायची ती कर, पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळं तुझ्या बापाची मान 4 चौघात खाली जाईल असं पाऊल कधी पडू देऊ नको. असं कोणत्या आईने कोणत्या मुलीला सांगितलं मला सांगा बरं. ज्या दिवशी प्रत्येक आई प्रत्येक मुलीला सांगेल ना त्या दिवशी ही वेळ येणार नाही. अहो मुलगी सहज निघून जाते. काय अवस्था होत असेल त्या बापाची. तर हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपणारा आपला बाप आहे. काय अवस्था असते त्या बापाची. काय असतो बाप मी तुम्हाला 2 मिनिटात सांगून देईन. ही कविता जर तुम्ही कधी शांत चित्त देऊन ऐकली तर त्यात तुमचा ना माझा बाप तुम्हाला सांगितलाय. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शांत चित्त देऊन ऐकायचे. प्रत्येकाने आज इथं उभे आहेत, बसलेले आहेत, मागे बसलेत, घरात असतील, प्रत्येकाने 2 मिनिटं फक्त आपला बाप आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. काय असतो बाप. बाप स्वाभिमानी बाना, बाप
लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिवा शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा बाप आपल्या आयुष्यात एका क्षणाला रडतो तो क्षण म्हणजे बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभर रडतो लेक जाताना सासरी ज्याने जपले मुलांना तळ हात पाकळ्यात अशा बापासाठी यावी थोडी आस वे डोळ्यात थोडी आस वे डोळ्यात विठ्ठल साक्षात भगवंत ही करू शकणार नाही ना असे 5 उपकार तुमच्या माझ्या आईबापाने आपल्यावर केले अहो साक्षात भगवंतालाही आईच्या पोटून मोह घेण्याचा आईच्या पोटून जन्म घेण्याचा मोह आवरला नाही म्हणून आजही यशोदेचा काना म्हटलं जातं विठ्ठल म्हणून आजही यशोदेचा काना म्हटलं जातं जिजाऊचा शुभा म्हटलं जातं अहो साक्षात भगवंत ही करू शकणार नाही ना असे उपकार तुमच्या माझ्या आईबापाने आपल्यावर केलेत कीर्तनाच्या शेवटाकडे जाताना मला तुम्हाला आईबाप सांगायचे काही नेऊ नका माझ्या कीर्तनातून फक्त आपले आईबाप जपाव उद्या एखाद्याचा फोन यावा मला फक्त की ताई रात्री तुमचं कीर्तन ऐकलं मी माझ्या आईबापाला घरात आणलं मी म्हणून माझं कीर्तन सार्थकी लागलं याच्यापेक्षा जास्त काही नको तुम्ही ह्या वर्षी आईबाप समजून घ्या ह्या वर्षी आपल्या आईबापाची सेवा करा मी पुढच्या वर्षी तुम्हाला संत सांगत मला तुम्हाला फक्त आज आईबाप सांगायचे साक्षात भगवंत ही करू शकणार नाही ना असे उपकार तुमच्या माझ्या आईने आपल्यावर केलेत आईने केलेला पहिला उपकार मी तुम्हाला सांगून जाईन तुमच्या या गावामध्ये बाहेरून एक माणूस आला त्याला या ठिकाणी चांगलं काम मिळालं पण राहायला मात्र घर त्याला कुठं भेटलं नाही त्याला कळलं आमक्या गल्लीमध्ये एक माणूस आहे त्याच्याकडे एक खोली आहे आणि ती खोली आपल्याला भाड्याने मिळू शकते तो माणूस आपल्याकडे आला आपल्याला आपली खोली विनवण्या करून मागू लागला आपण कॉलर टाईट करून सांगितलं 4000 रुपये भाडं देत असाल तर मी माझी खोली तुम्हाला भाड्याने द्यायला तयार आहे तो माणूस आपल्या खोलीमध्ये राहू लागला आपल्याला महिन्याला न चुकता भाडं देऊ लागला दिवसामागून दिवस गेले काळ बदलला आणि त्याच ठिकाणी त्यांनी स्वतःची जागा घेतली जागा घेऊन तिथं स्वतःचा बंगला बांधला आणि बंगला बांधल्यानंतर बघायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो फक्त एक गोष्ट सांगायचा की दादा मी या गावामध्ये आलो ना त्यावेळेस मला इथं चांगलं काम मिळालं होतं पण राहायला मात्र घर पुढे मिळालं नाही आमक्या गल्लीतील एक देव
माणूस होता ज्याने मला त्याचं घर भाड्याने राहायला दिलं. बघा, बाहेरून माणूस आलाय, आपल्या इथं राहिलाय, आपल्याला न चुकता महिन्याच्या महिन्याला भाडं देऊ लागलाय, तरी देखील आपल्याला देव माणूस म्हणतोय. मग जिने तुम्हाला न मला या मृत्यू लोकात येत असताना जिच्या गर्भात पहिल्यांदा पाऊल ठेवायला जागा दिली, त्या आईला देव नाही तर काय म्हणणार. आईने केलेला पहिला उपकार म्हणजे या मृत्यू लोकात येत असताना जिने तुम्हाला न मला तिच्या गर्भात पहिल्यांदा पाऊल ठेवायला जागा दिली. आईने केलेला दुसरा उपकार म्हणजे हस्तिदान आहे. दोन भावांमध्ये वाद झाला, आपण हाडांच्या बळावर बोलतो. दोन मित्रांमध्ये वाद झाला, आपण हाडांच्या बळावर बोलतो. दोन गावांमध्ये वाद झाला, आपण हाडांच्या बळावर बोलतो. अरे पण तीच हाडं तुमच्या न माझ्या मातेने स्वतःच्या हाडाचं पाणी करून आपल्याला दिलीत. बरं, नुसती हाडंच नाही दिली तर हाडं मजबूत करण्यासाठी दुधावाटक कॅल्शियम सुद्धा आपल्या आईने दिले. आईने केलेला दुसरा उपकार म्हणजे हस्तिदान आहे. आईने केलेला तिसरा उपकार म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणाल, रक्तदान करणं काय मोठी अवघड गोष्ट आहे का? कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेले 4-5 हजार रुपये दिले तर रक्ताची पिशवी भेटून जाते. पण ऐक ना राजा, तू रक्त त्यालाच देऊ शकतो ज्याचं तुझं त्याचं रक्तगट मॅच आहे. तू रक्त त्यालाच देऊ शकतो ज्याच्या शरीरात पहिल्यांदा थोडंसं रक्त आहे. पण तुमच्या न माझ्या शरीरातील रक्ताचा पहिला थेंब कोणी दिला असेल तर तो आपल्या आईने. बाळाचं रक्तगट कोणतंही असू द्या, आईचं रक्तगट कोणतंही असू द्या, तरी सुद्धा आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला कसं चालतं नाही कळलं अजून विज्ञानाला. आईने केलेला तिसरा उपकार म्हणजे रक्तदान आहे. आईने केलेला चौथा उपकार म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक बाईच्या जन्माला 3 जन्म असतात. एक ती जन्माला आली, दुसरं तिचं लग्न झालं आणि तिसरी ती बाळांत झाली. बाळांत या शब्दाचा कुठूनही विग्रह करून बघा. बाळांत या शब्दाचा अर्थ असा होतो, यदा कदाचित बाळ होत असताना जिचा अंतही होऊ शकतो ना, ही प्रक्रिया म्हणजे बाळांत आहे. हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती निर्माण होती, एकतर बाळ वाचलं जाईल किंवा आई वाचली जाईल. नवऱ्याला विचारलं जातं, नवरा सांगतो माझी बायको वाचली पाहिजे. सासू सासऱ्याला विचारलं जातं, सासू सासरे सांगतात माझी सून वाचली पाहिजे. पण त्या माता माऊलीला भुलीचं इंजेक्शन देऊन बेडवरती बेशुद्ध होईपर्यंत ती माता माऊली एकटीच सांगत असते की डॉक्टर माझं काहीही होऊ द्या बरं, पण माझं बाळ मात्र वाचलं पाहिजे. आईने केलेला चौथा उपकार म्हणजे प्राणदान. आईने केलेला 5वा उपकार मला सांगण्याआधी व्यासपीठाची मर्यादा मला माहिती आहे, पण मला माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द मी या ठिकाणी उच्चारते. आईने केलेला 5वा उपकार म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने सर्वांपासून झाकून ठेवली. बाळाला भूक लागली, आईने काळ पाहिला नाही. बाळाला भूक लागली, आईने वेळ पाहिली नाही. बाळाला भूक लागली, आईने जागा पाहिली नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात दिला. आईने केलेला 5वा उपकार म्हणजे लज्जादान आहे. अहो, साक्षात भगवंतही करू शकणार नाही ना असे उपकार तुमच्या न माझ्या आईने आपल्यावरती केले आहेत. विठ्ठल मी सांगते तुम्हाला ती फक्त मातृनिष्ठा. मला सांगायची तुम्हाला फक्त मातृनिष्ठा. साक्षात भगवंतही करू शकत नाही ना असे उपकार तुमच्या न माझ्या आईने आपल्यावरती केले आहेत. अहो, कोणाची आई आपल्याला अर्ध्यावर सोडून जाऊ नये. माझ्या ज्ञानोबारायांची आई ज्ञानोबारायांना, मुक्ताईला, निवृत्ती दादाला अर्ध्यावर सोडून निघून गेले. खूप कठोर लोक असतात. तो न्यायसभेने सांगितलंय तुम्हाला देहदान करावं लागेल. ज्यावेळेस तुमची मुलं तुम्हाला विचारतात ना काय केले तुम्ही आमच्यासाठी, त्यावेळेस एक काम करायचं, आपल्या मुलाच्या हाताला धरायचं, आळंदीला आमच्या माऊलींच्या मंदिरात न्यायचंय आणि त्याला एक गोष्ट सांगायची, हे बघ राजा, फक्त आपल्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, फक्त आपल्या मुलांना 4 चौघात सन्मानाने वागता यावं म्हणून आमचे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता देहदानाला निघून गेलेत. देहाचा त्याग त्यांनी केलाय. हे करू शकतात ते फक्त आई वडील. त्यांना सांगायचंय की माझ्या निवृत्ती दादांची आई अर्ध्यावर सोडून गेली. कोणाची आई अर्ध्यावर सोडून जाऊ नये माय बापा. हो, काय त्रास असतो तो. अहो, रोज सकाळी आपल्या आईबापाला बघायची सवय. एवढीशी मुक्ताई उठली आहे, आई मात्र दिसत नाही. आता सोपान दादाला विचारते, सोपान दादा आपली आई दिसत नाही रे. रोज सकाळी मला आईचं दर्शन होतं, मला आईचं दर्शन घ्यायचं आहे, माझी आई दिसत नाही, आई कुठे सांग ना. सोपान दादाला सांगता येईना. निवृत्त दादाकडे आल्यात. निवृत्त दादाला विचारतायत, दादा तू तरी सांग रे, आई कुठे गेली. आता त्या एवढूशा लेकराला काय सांगणार की आपली आई आपल्याला कायमची सोडून गेली.
ज्ञानोबा रायांका आल्यात मुक्ताई. ज्ञानोबा रायांना विचारतायत की दादा तू तरी सांग. पण त्या तिन्ही भावंडाकडं उत्तर नव्हतं. शेवटी आमची इवलीशी मुक्ताई गावात फिरू लागली, आई 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 आवाज देऊ लागली. पण मुक्ताईला सांगणार कोण की तुझी आई तुला कायमची सोडून निघून गेली. काय दुःख असतं ते कधी विचारलं? त्याची आई अर्ध्यावर गेली, त्या लेकराला कधीतरी विचारा. त्या लेकराचं तोंड बघा. ज्यावेळेस आपण कामावरून घरी येत असतो ते लेकरू उमऱ्याशी बसलेलं असतं, त्याच्या हृदयातून फक्त एक गोष्ट येत असते, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागिल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागिल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लडक्याला, हो कोण वागिल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागिल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल ग तुझ्या या लाडक्याला. निघून गेली आई वनवासाला, कोण वागिल तुझ्या या बाळाला. काय म्हणते ते लेकरू, स्वामी तिन्ही जगात आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळली नाही. सोडून गेली तुझ्या या लडक्याला, कोण वागिल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागिल तुझ्या या बाळाला. अशी असते ती आई. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच मातृनिष्ठा सांगितली, त्याच्यानंतर देशनिष्ठा सांगितली. ह्या 2 गोष्टी खऱ्या काळाची गरज आहे. ज्या दिवशी तुम्हाला आईबाप आणि देश धर्म कळल त्या दिवशी तुम्हाला संत आणि भगवंत कळल्याशिवाय राहणार नाही. कारण संत आणि भगवंत आलेच यासाठी की तुम्हाला धर्म सांगण्यासाठी, तुम्हाला आईबाप सांगण्यासाठी, पण तुम्हाला ते कळले नाही. मग आम्हाला सांगायची वेळ आली की तुम्ही नाही काही करता आलं तरी चालन, पण दारात असणाऱ्या आईबापाला घरात आणून नाही तुम्हाला त्यांना सोन्याचा घास भरवता आला तर आपल्याला मिळणाऱ्या अर्ध्या भाकरीतील चतकूर भाकर त्या म्हाताऱ्या माणसाला खाऊ घालाय. मला एक गोष्ट सांगा, त्या कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्या माणसाची अपेक्षा काय असते बरं तुमच्याकडं? त्याला असं वाटतं का ह्याने आम्हाला कुठं फिरायला न्यावं? त्याला असं वाटतं का आम्हाला कुठं त्यांनी पिक्चरला न्यावं? आता आपल्यासारखे तरुण पोरं म्हणणार बरोबर की नाही, पण म्हातारे माणसं म्हणतील का आम्हाला यांनी पैशाचे बंडल आणून द्यावा असं कोणी म्हणणार का? कोपऱ्यात बसलेला म्हातारा तुमच्याकडून अपेक्षा काय करणार की ह्या बाळाने यावं, माझ्याजवळ बसावं, माझ्या संग 2 शब्द प्रेमाने बोलावं, एवढीच अपेक्षा असते बरोबर की नाही. पण आपण त्या म्हाताऱ्या माणसाचा राग करतो. मला सांगा, ही म्हातारी आपण जेव्हा लहान असताना आपण जर अशी चिडचिड करायचो, रडायचो, त्यावेळेस आपल्याला प्रेमाने जवळ घ्यायची, घेत होती की नव्हती? त्यावेळेस जर त्यांनी आपली चिडचिड आपला राग करून आपल्याला फेकून दिला असतं मग आपण आलो असतो का इथपर्यंत? नाही. काही अपेक्षा नसती हो त्यांची. त्यांची अपेक्षा काय की आमच्या लेकरांनी आमच्या जवळ यावं, आम्हाला 2 घास मायेने भरवावे, 2 शब्द प्रेमाने बोलावे. हीच तर निष्ठा, हीच तर निष्ठा मला तुम्हाला सांगायची. मातृनिष्ठा, पितृनिष्ठा आणि देशनिष्ठा ह्या
3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही सार्थकी कराल त्यावेळेस तुम्हाला संत आणि भगवंत कळल्याशिवाय राहणार नाही. आणि या मृत्यू लोकात आले तर या मुखाने त्याचं नाव घ्यायचंय. एकदा करा बरं सगळे हातवर, सगळे हातवर करा, सगळे 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 सगळे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाये. हरि जय 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 विठोबा रखुमाये, जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये. तुकोबरायांनी या अभंगामध्ये आपल्याला निष्ठा आणि विश्वास या 2 गोष्टी सांगितल्यात. भक्ताचा धर्म कोणता असेल? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा, भक्ताची भगवंतावरची निष्ठा, फक्त निष्ठा. इतकी निष्ठा देवावरती असावी की देवा तू जे करशील ते चांगलंच असेल, ही निष्ठा. आणि विश्वास की देवा तू जिथं नेशील तो योग्य रस्ता असेल. काय विश्वास होता अहो, आमचे तुकोबाराय भजनात एवढे दंग व्हायचे. मला तुम्हाला विश्वास सांगायचा, तुकोबाराय भजनामध्ये एवढे दंग व्हायचे की दंग झाल्यानंतर त्यांना जेवणाचा सुद्धा विसर पडत होता. तुकोबाराय 2-2, 3-3 दिवस जेवण नव्हते करत. भजनामध्ये जर दंग झाले, आपले डोंगरावर जाऊन बसले की भजनामध्ये मस्त दंग व्हायचे. असं म्हणतात की आवली, आमच्या जिजाऊ मातेबद्दल खूप काय बोललं जातं की आवली बेकार होती, आवली रागराग करायची. तसं नाही, जिजाऊ माय साहेब होत्या म्हणून तुकोबारायांचा परमार्थ घडला खऱ्या अर्थाने. तुकोबाराय उपाशी पोटी भजन करायला निघून जायचे आणि मासाहेबांना कळायचं की आपले पती उपाशीपोटी भजनाला निघून गेलेत. त्यावेळेस जिजामाता दिवसभर तुकोबारायांना शोधण्यात घालवायच्या. डोक्यावर भाकरीची टोपली असायची आणि तुकोबारायांना दिवसभर फिरत बसायच्या शोधत. तुकोबाराय मात्र त्यांना काही सापडत नव्हते. एक दिवशी जिजाऊ मासाहेब तुकोबारायांना म्हटले की स्वामी तुम्ही भजनाला जाता इथपर्यंत ठीक आहे, अहो पण तुम्ही 2 घास खाऊन सुद्धा जात नाही हो. मला दिवस जातो तुम्हाला शोधण्यात, पण तुम्ही मात्र मला कुठं सापडत नाही. मला असा एखादा ठिकाण सांगा की त्या ठिकाणी मी येऊन तुम्हाला 2 घास भरवी, 2 घास तुम्हाला खाऊ घालीन. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, हे बघ फक्त एक काम करायचं, इथं समोर फाटा आहे, त्या फाट्याला 4 वाटा आहेत. तुमच्यात आहे का कुठं चौक आहे का? चौक झोपले का काय? जागेत ना? आहे का चौक आपल्या गावात? आहे का? चौकाला वाटा किती असतात? खरं 4 असतात का? 4 असतात का 8 असतात? 4च असतात ना? आम्ही जागे, तुम्ही माझ्या विठाला. तुकोबाराय सांगू लागले की त्या प्रत्येक वाटेला कान लावायचा आणि ज्या वाटेतून विठ्ठल 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 नाव येणार त्या वाटेवरून माझ्या मागोमाग घ्यायचं. तुकोबाराय ज्या वाटेवरून चालायचे ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. ही निष्ठा, हा विश्वास आणि हाच विश्वास अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. ओ निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. पाहुणे वास आणि काळजी, पाहुणे वास आणि काळजी, पाहुणे वास आणि काळजी,
पाहू नये वास आणि काळजी, पाहू नये वास आणि काळजी. निष्कामनीश्वर विठ्ठल विश्वास, निष्कामनीश्वर विठ्ठल विश्वास. पाहू नये वास आणि काळजी, पाहू नये वास आणि काळजी. विश्वास आणि निष्ठा. आज आपण 2 तास झाले. येऊ द्या राहू दे. ती तर खरी संपत्ती आपली. विठ्ठला ह्या वयात इथं येणं हे बी भाग्य लागतं बरं का. इथं कोणी येत नाही. जन्मीचं पुण्य लागतं तेव्हा कुठं खऱ्या अर्थाने इथपर्यंत येतो. आणि ज्यांचा मुलगा ज्यांची मुलगी खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये असेल ना, ज्यांचा मुलगा गळ्यात टाळ घेऊन जर उभं राहत असेल ना, तर त्यांनी समजायचं आपल्या 7 पिढ्यांचं पुण्य आज फळाला आलं. इथं येण्यासाठी त्याची कृपा व्हावी लागते, तेव्हा आपण इथं येतोय. त्याशिवाय कोणी इथं येऊ शकत नाही. इथं एऱ्या गेऱ्याचं काम नाही, इथं मुलाचेच लागतात. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे हायऱ्या कबाळाचे काम नाही. पाहिजे जातीचे येऱ्या गबाळाचे, येऱ्या गबाळाचे काम नाही, काम नाही, काम नाही. वा. खऱ्या अर्थानं ही पिढी घडवण्याचं काम आज आम्ही करतोय. म्हणजे आपल्या संस्थेला आपली माऊली वारकरी शिक्षण संस्था पारनेमध्ये पहिल्यांदा सुरू झाली. आता हे चालू होणारं 2रं वर्ष आपल्या संस्थेमध्ये. पहिलं वर्ष असून आपल्या संस्थेमध्ये आज 20 मुलं शिक्षण घेत आहेत. आणि या 20 मुलांमध्ये प्रामुख्याने आपल्याकडं मुली जास्त प्रमाणामध्ये आपण मुलींसाठी जास्त प्रमाणात काम करतोय. कारण आत्ता ही काळाची गरज आहे हो. मला असं वाटतं तुमचा मुलगा शिकून मोठा होऊन बंगला बांधीन, मोठी गाडी घेईन, त्या बंगल्यात आणि त्या गाडीत तुम्हाला ठेवीन का नाही याची गॅरंटी मी सांगू शकत नाही. याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण तुमची मुलगी तुमचा मुलगा जर या ठिकाणी येऊन उभा राहतोय, चांगल्या मार्गाने संपत्ती कमवतोय, त्या संपत्तीमध्ये आईबापाचा देखील वाटा देतो आणि देवाचा देखील वाटा देतो. खऱ्या अर्थानं समजून जायचं आपलं भाग्य आज उजळलं. त्या दिवशी तुमची मुलगी आमच्याकडे येईल ना, त्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मुलीला फक्त 8 दिवसांनी भेटायला यायचे. आणि मग मला सांगा ते तुमची मुलगी होती कशी आणि झाली कशी. कधी आलात पारनेरला तर पारनेरच्या पुढं 3-4 किलोमीटर डिकसळ नावाचं गाव आहे. ऐकून आहे ना डिकसळ? जवळचेच आहेत आपण, भाऊबंद आहेत आहे का नाही, शेजारी आहे का. त्या ठिकाणी आपलं संस्था नव्याने उभी केली आहे, आपण नव्याने उभी राहिली आहे. कधी आलात तिकडं तर आवर्जून संस्थेला भेट द्या. काम आवडलं तर नक्की मदत करा. आम्हाला मदत काहीच नको, फक्त तुमची मुलं आमच्या आणून सोडा एवढीच मदत लागते. याच्या पलीकडे आम्हाला काही नको. कारण आपल्याला सुसंस्कारित आणि सुशिक्षित अशी पिढी घडवतोय. तुम्ही घडवता ती सुशिक्षित आणि आम्ही घडवतोय ती सुसंस्कारित. आता सुशिक्षित वेगळे आणि सुसंस्कारित वेगळे. सुशिक्षित म्हणजे ज्यांनी फक्त पोट भरण्यापुरती अक्कल कमवली, आईबाप सांभाळले नाही, ते सुशिक्षित. आणि सुसंस्कारित म्हणजे ज्यांनी पैसाही कमवला, संपत्तीही कमवली, धर्म टिकवला, आईबापाची सेवा केली, ते खरे सुसंस्कारित. आपली अपेक्षा फक्त सुशिक्षिताचीच असते, बरोबर आहे की नाही. आज इथं बसलेल्या प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, माझ्या मुलाने वकील व्हावं, माझ्या मुलाने कलेक्टर व्हावं. अशी एखादी आई उठून म्हणून का बरं माझ्या आईने ज्ञानोबाराय व्हावं, माझ्या आईने तुकोबाराय, माझ्या लेकरांनी तुकोबाराय विठ्ठला. म्हणून कशी एखादी आई इथं उठून की नाही ताई माझा मुलगा खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायच घडले पाहिजेत, माझा मुलगा
नाही काही तर मुक्ताई मुलगी घडलीच पाहिजे असं म्हणू शकता कोणी नाही. प्रत्येकाची अपेक्षा काय, माझ्या मुलांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, अजून काय काय असते, भरपूर काय काय असतं. मी स्वतः वकील आहे म्हणून सांगते. विठ्ठल त्या माऊलींची कृपा आहे आमच्यावर. आम्हाला माहित नाही आम्ही कमी वयात भरपूर काय काय करून ठेवलंय. आम्ही शिक्षकाची नोकरी पण आम्ही 4-5 वर्ष केली. आता आम्ही वकील आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्यांच्या कृपेने आज इथं उभं आहेत. मला सांगायचंय काय, मला माझा अभिमान तुम्हाला सांगायचा नाही, मला फक्त इथल्या जागेची ताकद तुम्हाला सांगायची आहे. आज मी माझं घर, माझी मुलं, माझा संसार, माझे सासू सासरे आणि माझी संस्था एकटी सांभाळू शकते. तुम्ही कधी आला ना आमच्या डिकसळला, बिंदास या आणि तिथं फक्त विचारायचं आपली संस्था सांगणार, लोक तुम्हाला सांगणार, आपल्याला सांगायची गरज लागणार नाही. ही माझ्या ज्ञानोबारायांची कृपा आहे, ही माझ्या मुक्ताईंची कृपा आहे, ही माझ्या विठ्ठलाची कृपा आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसलीच कमी भासणार नाही याची प्रचिती आज मी तुम्हाला सांगते. मी या ठिकाणी उभं राहून सांगू शकते, मला आज या ठिकाणी अनुभव आलाय. माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की ज्या दिवशी तुमची मुलं या ठिकाणी येतील ना, तुमच्या मुलांना कसलीच कमी पडणार नाही. विठ्ठल बस मी तुम्हाला सांगितलं काय, सुसंस्कारित आणि सुशिक्षित एवढं ध्यानात ठेवायचं की आपल्याला आपले मुलं कशी घडवायचे, कशी घडवायचे सांगा बरं. सुसंस्कारित म्हणजे काय, सुशिक्षित म्हणजे काय, तेच ध्यानातून गेलंय ताई म्हणा. तुम्हाला सांगाव काय, सुसंस्कारित आणि सुशिक्षित, आपल्याला सुसंस्कारित पिढी घडवायची आणि तीच घडवण्याचं काम आम्ही करतोय. कधी आलात तर नक्की अवश्य संस्थेला भेट द्या आणि कोणाची जर इच्छा असेल की आपल्या मुलींनी घडावं, आपल्या मुलांनी घडावं, तर नक्की येऊन तिथं आमच्याजवळ मुलं आणून सोडा. बाकी आम्हाला तुमचं काही लागत नाही, फक्त तुमची मुलं आमच्याकडे द्या. कारण काय माहिती का, मूल आहे ना एक मातीचा गोळा असतो, त्याला आपण जसं घडू ना तसं ते घडवतं. तुम्ही 2 मुलं घ्या, एका मुलाला काय करायचं, दारुड्याच्या घरी ठेवायचं आणि एका मुलाला ज्या ठिकाणी रोज हरिपाठ होतोय त्या ठिकाणी ठेवायचं. दोन्ही सारख्याच वयाचे असू द्या, दोन्ही सारख्या वयाचे, सारख्या इयत्तेचे, फक्त जागा चेंज करायच्यात आणि ती मुलं वर्षभर तिथंच ठेवायचे आणि वर्षानंतर आपल्या मुलांना भेटायला जायचं. तुम्ही फरक जाणवाल. ज्या ठिकाणी रोज शिव्या, रोज दारू होती ना, ते मुलगा देखील त्याच वळणाला जाणार आहे आणि ज्या ठिकाणी रोज हरिपाठ, रोज भजन होतंय ना, तो मुलगा त्याच दिशेने जाणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही हा घाट घातलाय. तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. मी परत सांगते, आम्हाला मदत म्हणजे काय, फक्त तुमची मुलं आमच्या कानून सोडा, याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही लागत नाही. अशा प्रकारे झालेल्या सेवेला इथंच पूर्णविराम देतो. तत्पूर्वी तुमची लेक म्हणून माझ्या तोंडून जर काही वाईट शब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने आम्हाला क्षमा करा. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला ह्या सगळ्या माणसांसारखी माणसं भेटलीत. खरंच म्हणजे मला खूप दिवसातून अशी माणसं भेटलीत. नाही तर न्यायाने जर तसं जर बघितलं तर कीर्तनकाराने पंचपदी स्वतःचीच घ्यायची असती, बरोबर आहे की नाही. न्यायाने ही स्वतःलाच घ्यायची असती. अभंगाला चाल सुरुवातीची कीर्तनकारानेच द्यायची असती. परंतु आज म्हटलं जाऊ द्या, आपले माणसं आहेत, घेतील आपल्याला सांभाळून. म्हणून खऱ्या अर्थाने विठ्ठला झालेल्या सेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. काही चुकलं असेल तर मोठ्या अंतकरणाने माफ करा. काम आमचं आवडत असेल तर अवश्य नक्की येऊन भेट द्या.